ओम श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 5. कणाद महर्षींचा कणसिद्धांत. श्री पळणी स्वामींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शंकर भट म्हणाले, स्वामी, मला क्षमा करा. कणाद महर्षींबद्दल किंवा त्यांच्या कणसिद्धांतांबद्दल मला फारशी माहिती नाही. तेव्हा प्रेमळपणाने स्वामी म्हणाले, समस्त सृष्टी परमाणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंच्या सूक्ष्म कणांनी वीज उत्पन्न होते. ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह फिरत असतात, त्याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म कण आपल्या केंद्रबिंदूभोवती वेगाने फिरत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षाही सूक्ष्म स्थितीत प्राण्यांचे भावोद्वेग स्पंदित होतात. चंचलत्व व क्षणोक्षणी बदल हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यापेक्षाही सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते, म्हणून त्यांची कृपा मिळवणे कष्टसाध्य आहे. प्रत्येक कणाचे अनंत भाग त्यांचे अनंत भाग केले असता एक भाग शून्यासमान असतो. महाशून्यांच्या संयोगाचे फळ म्हणजेच चराचर सृष्टी. या सृष्टीत जे पदार्थ तयार होतात त्यांच्या विरुद्ध गुणांचेही पदार्थ तयार होतात. दोन्ही एकत्र येतात तेव्हा विरुद्ध पदार्थाचा नाश होतो. पदार्थ आपले गुण बदलतात. सगुण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्तांची कामना पूर्ण करते. हे आपल्या अनेक महान सिद्ध संतांनी स्वतःच्या सिद्ध हस्ताने सिद्ध करून दाखविले आहे. सर्व मंत्र कुंडलिनीत सामावतात. त्यात गायत्री मंत्रही आहे. गायत्री मंत्रात 3 चरण आहेत असे सर्व समजतात, पण त्या मंत्रात 4था चरण परोरजशी सावधोम असा हा गायत्री मंत्र निर्गुण ब्रह्म सूचित करतो. कुंडलिनी शक्तीच्या 24 तत्वाने या जगाची उत्पत्ती होते. या 24 अक्षरांना गोकुळ म्हणतात. गो म्हणजे 2 आणि कुळ म्हणजे 4. हे ब्रह्मस्वरूपाबद्दल असल्यामुळे 9 संख्येने सूचित केले आहे. 8 म्हणजे महामाया. श्रीपाद काही लोकांजवळ चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत. चौपाती देवलक्ष्मी, त्यातून त्यांना 2, 4, 9, 8 या आकड्यांची आठवण करून द्यायची असे. परब्रह्म पराशक्ती श्रीपादांच्या रूपात आहे. श्रीकृष्ण परमात्माच श्रीवल्लभ आहेत हे तू जाणावे. गायत्री मंत्र या त्यांच्या निर्गुण पादुका आहेत हे तू ओळखावे. बेटा शंकरा, स्थूल मानवी शरीरात 12 प्रकारचे भेद असतात. हे स्थूल शरीर सूर्यप्रकाशाने प्रभावित होते. सूक्ष्म स्पंदनांनी क्रियायोग साधना या शरीराला मिळते. 12 भेदांचे हे शरीर आदित्यांच्या प्रभावेने होते. श्रीवल्लभ 12 आदित्यांच्या अतीत असल्यामुळे त्यांचे दिव्य स्थूल चित्र विचित्र दिव्य स्पंदनात असते. ते पिठापुरात अवतरण्यापूर्वी या प्रदेशात येऊन गेले. त्याला 108 वर्षे झाली. त्यांनी माझ्यावर म्हणजे कणाद महर्षींवर अनुग्रह केला. सध्या ते ज्या स्वरूपात कुरवपूरला आहेत त्याच स्वरूपात ते इथे आले होते. त्यांच्या लीला अगाध आहेत. बद्री क्षेत्रात म्हणजेच हिमालयात बद्रीनाथांची ते ब्रह्मकमळांनी पूजा करीत होते. तेथील ब्रह्मकमळ त्यांच्या चरणी पडलेले मी बघितले आहे. श्री पळणी स्वामींचे हे दिव्य बोल ऐकून शंकर भटांना आनंद तर झालाच, पण एका विचित्र अनुभूतीचा त्यांनी आस्वाद घेतला. म्हणून त्यांनी या ब्रह्मकमळाचे सविस्तर वर्णन करण्यास त्यांना विनविले. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलु पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.